नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. हल्ली महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण चालू आहे. सगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये देखील विकसनाचे केंद्र झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी नागरी वस्ती वाढते. मग तो सहकारी साखर कारखाना असेल, शिक्षण संस्था असतील, त्याच्या सर्व आजूबाजूला रहिवासी वस्त्या वाढतात. निरनिराळ्या ठिकाणी हे होतं आणि मग त्या भागामध्ये जी नियोजनाची प्रक्रिया आहे ती सुरू होते. आपल्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक नगररचना योजना नगरपालिकांच्या ठिकाणी, महानगरपालिकांच्या ठिकाणी आणि जे प्राधिकरण आहेत त्या सर्व ठिकाणी विकासाच्या योजना असं सर्व झालेलं आहे. या जेव्हा योजना होतात नगर रचनेच्या, मग ती प्रादेशिक योजना असेल किंवा विकास योजना असेल किंवा सिटी सर्वेची स्कीम असेल किंवा एखादं स्पेशल काही प्रकल्प असेल जो नागरी विकासाचा असेल आणि जो महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 अन्वये शासनाने मंजूर केलेला असेल, त्या ठिकाणी निरनिराळ्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षणं टाकली जातात. रिकाम्या ज्या जागा असतात त्या रिकाम्या जागांवरती आणि अनेकदा ज्या ठिकाणी रिकाम्या जागा नसतील त्या ठिकाणी बांधीव जागांवर देखील आरक्षणं पडतात. जेव्हा आरक्षणं टाकली जातात तेव्हा प्रारूप आराखड्यामध्ये हे सर्वांना खुलेपणानं सांगितलं जातं. आक्षेप घेण्याची व्यवस्था असते. आक्षेपाची सुनावणी होते आणि त्यानंतर ते अंतिम होतात. शासनाकडनं त्याचं राजपत्र निघतं. आता पुष्कळदा असं होतं की आरक्षण पडलं प्राथमिक शाळेसाठी किंवा क्रीडांगणासाठी किंवा पोस्ट ऑफिससाठी किंवा कुठल्या तरी गार्डनसाठी, म्हणजे सार्वजनिक उपयोगासाठी जेव्हा एखादं आरक्षण पडतं तेव्हा ती आरक्षित केलेली जमीन त्या खाजगी व्यक्तीकडून ती जागा, जमीन, बांधीव मिळकत जी काही असेल ती त्या नियोजन प्राधिकरणानं संपादन करायची असते. आणि त्यासाठी भूसंपादनाचा जो त्यावेळीचा नियम असेल, यापूर्वी 1894चा कायदा होता. आता 2013 पासून नवीन भूसंपादनाचा कायदा आला. म्हणजे साधा आहे, खाजगी माणसाची जमीन जेव्हा नागरी विकासासाठी आवश्यक असते त्यावरती ही नागरी विकासासाठी आवश्यक आहे असं इंटेन्शन या विकास योजनांच्या मार्फत जाहीर केलं जातं. त्यासाठी ती जमीन राखून ठेवली जाते आणि अशा जमिनीवरती कोणत्याही बांधकामाच्या परवानग्या दिल्या जात नाहीत. आता त्या माणसाने किती दिवस अशी रिकामी जागा ठेवायची, त्या जागेचा लाभदायी उपयोग करायचा नाही का? कायदा म्हणतो की 10 वर्षात त्यांनी केलं पाहिजे. कारण 10 वर्षानंतर साधारण त्याची रिव्हिजनची प्रक्रिया सुरू होते. साधारण 10-20 वर्षानंतर रिव्हिजन केलं जातं. पण 10 वर्षापर्यंत फारसं करता येत नाही. आता त्यांनी जर केलं नाही 10 वर्षात तर काय? मग कायदा असं म्हणतो, आपण यापूर्वी एक 83 नंबरचा व्हिडिओ केला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर पहा, इथं उजव्या बाजूला आपल्याला तो व्हिडिओ दिसेल. आपण प्रथम तो व्हिडिओ पहा, पुन्हा हा व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओ मधलीच ही स्लाइड मी पुन्हा या ठिकाणी दाखवतो आहे. या महाराष्ट्र नगर रचना अधिनियम जो आहे त्यामध्ये 127 असं एक कलम आहे. तर यामध्ये जेव्हा 10 वर्षात आरक्षण विकसित करण्यात आलं नाही किंवा ती जमीन संपादन करण्यात आली नाही किंवा करार करून ताब्यात घेण्यात आली नाही किंवा खरेदी करण्यात आली नाही. आता जमीन ताब्यात घेण्याचे प्रकार बरेच आहेत. त्या नियोजन प्राधिकरणाशी प्लॉटधारक किंवा जमिनीचा मालक जो आहे तो करार करू शकतो. ते त्यांच्याकडे त्याला बांधीव मिळकत त्याच्या बदल्यात देऊ शकतात. त्याच्या बदल्यात त्यांना जो कॅश मोबदला आहे तो देऊ शकतात. त्याच्या बदल्यात त्याला तो TDR देऊ शकतात किंवा जे निरनिराळे टूल्स आलेले आहेत, करन्सीज आलेल्या आहेत, त्या पद्धतीने त्यांचा मोबदला दिला जाऊ शकतो. पण 10 वर्षात हे काहीच झालं नाही. म्हणजे त्या नियोजन प्राधिकरणाने कधीही त्या जमीन मालकाला परवानगी पण दिली नाही कुठलंही बांधकाम करण्यासाठी आणि संपादन पण केलं नाही. आता त्यांनी किती अव्याहतपणे किती दिवस वाट पाहायची, प्रतीक्षा करायची. कायदा असं म्हणतो की 10 वर्षानंतर झालं नाही तर कलम 127 प्रमाणे प्लॉट धारकाने त्यांना नोटीस द्यायची आणि त्यांना सांगायचं की तुम्ही ही प्रक्रिया तुम्ही लवकर करा. त्यासाठी नोटीस दिल्यापासून 2 वर्षाची मुदत आहे. 2 वर्षात जर त्यांनी कराराने, खरेदीने किंवा भूसंपादन करून ती जमीन ताब्यात घेतली नाही तर हे आरक्षण आपोआप व्यपगत होतं. त्याला आपण लॅप्स म्हणतो. अशी ती तरतूद आहे. ती आपण पाहिली. म्हणजे 2 वर्षात त्यांनी काय केलं पाहिजे? 126(4) हा या कायद्यातलं कलम आहे, आपल्या नगररचना कायद्यातलं. आणि नवीन भूसंपादन कायदा जो आहे
त्या कायद्यातलं कलम 19 आहे, ज्याच्यामध्ये भूसंपादनाची नोटिफिकेशन किंवा वेस्टची नोटिफिकेशन काढली जाते, ती केली पाहिजे 2 वर्षात. आता ती 2 वर्षात त्यांनी केली नाही, तर काय होईल? ते लॅप्स होईल. पण दरम्यानच्या काळात त्यांनी प्लॉट धारकाशी किंवा त्या जमीन मालकाशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की हो, आम्ही तुम्हाला TDRच्या माध्यमातून पैसे द्यायला तयार आहेत. तुम्ही आमच्याशी ॲग्रीमेंट करा आणि तुमचे हक्क सोडा आणि हे तर आमच्या ताब्यात द्या. पण शेत जमीन मालक म्हटले की नाही, मला फक्त कॅश आणि कॅशच पाहिजे. जे कायद्याप्रमाणे माझा मोबदला निघतो तो रीतसरपणे तुम्ही वर्कआउट करा, त्याचा निवाडा तयार करा आणि मला द्या. मी रक्कम घ्यायला, तुमचं TDR नकोय मला. आता असा TDR किंवा असा FSI किंवा कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम असं त्याला काहीच नकोय. याची सक्ती करता येते का? कायद्यात याची सक्ती करता येत नाही. कायद्यात असं म्हटलंय की ते भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादित केला पाहिजे. म्हणजे तुम्ही 12.5% आम्ही विकसित बांधकामाच्या देतो किंवा 22% देतो किंवा 25% देतो किंवा TDR देतो किंवा तुम्हाला या ठिकाणी आणखीचा FSI देतो तुम्ही बाजूला बांधकाम केलं तर. असे जे सगळे उपाय असतात, हे त्या जमीन मालकावरती बंधनकारक नाहीत. कायदा जर म्हणतो की भूसंपादन करा, तर ते भूसंपादनच करावं लागेल. आणि 2 वर्षात नियोजन प्राधिकरणाने प्रयत्न केले. शेतकऱ्याने मात्र किंवा जमीन मालकाने किंवा मिळकत मालकाने मात्र TDR किंवा दुसऱ्या माध्यमातून मोबदला स्वीकारण्याचं नाकारलं. त्यामुळे 2 वर्षात ते भूसंपादन झालं नाही किंवा त्या नियोजन प्राधिकरणाकडे, म्हणजे ती नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, प्राधिकरण असेल, त्यांच्याकडं रोख द्यायला पैसे नाहीत आणि म्हणून त्यांना भूसंपादन करण्यात आलं नाही. आणि जर कोर्टात केस गेली की भूसंपादन आम्हाला पैसे नाहीत म्हणून करता आलं नाही, तर कोर्ट काय ऐकत नाही. किंवा त्यासाठी निधी तयार केला होता, निधी म्हणजे तरतूद केली, पण तो निधी काही अति तातडीच्या कामासाठी इतरत्र वळविण्यात आला आणि इतरत्र खर्च करण्यात आला. त्यामुळे त्यांचं भूसंपादन झालं नाही. अशी जर कारणं 2 वर्षाच्या याच्यात दिली गेली, तर कोर्ट ते ॲक्सेप्ट करत नाही. कायदा असा आहे की 2 वर्षात त्यांनी ती जमीन रीतसरपणे भूसंपादन केली पाहिजे, रीतसरपणे कराराने घेतली पाहिजे, रीतसरपणे थेट खरेदी केली पाहिजे. पण त्या जमीन मालकाला त्याचा जो काही रास्त मोबदला आहे, तो देऊन ती ताब्यात घेतली पाहिजे. आणि जर का असं झालं नाही, तर ती जमीन लॅप्स झाली असं ठरेल आणि सरकारला राजपत्रामध्ये एक अधिसूचना काढून ते लॅप्स झालं आहे असं घोषित करावं लागेल आणि त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या तिथे जे काही उपयोग अलाउड आहेत प्लॅन प्रमाणे, त्याच्याप्रमाणे त्यांना परवानग्या द्याव्या लागतील. अशीच एक केस 2021 मध्ये मुंबई हायकोर्टामध्ये गेली. ही पहा ती केस. रिट पिटिशन नंबर आहे 9003/2021. निर्णय लागला आहे 14 जुलै 2022. केस काय होती? अशीच केस होती 126 याच्याप्रमाणे. त्यांनी या शेतमालकाने नोटीस दिली, पण 2 वर्षाच्या आत त्यांनी ही नोटिफिकेशन काढलं नाही, भूसंपादन झालं नाही. आणि नंतर त्याने सांगितलं की कोविड आला मध्ये, त्याच्यामुळे आम्हाला काही करता आलं नाही आणि आमच्याकडे पैसे नव्हते. कोर्टाने सांगितलं की पैसे नव्हते हे काही कारण नाही आहे. कोर्टाने सांगितलं याआधी पण आम्ही रिट पिटिशन नंबर 6986, हे पण 2021चीच केस आहे. या केसमध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की तुमच्याकडं पैसे नाहीत हे कारण चालणार नाही, कारण ऑलरेडी तुम्ही 10 वर्ष वेट करायला लावली, त्याच्यानंतर 2 वर्ष नोटीस दिल्यानंतर वेट करावं, 12 वर्ष एखाद्याची प्रॉपर्टी विना परवानग्या अडकून ठेवणं हे कायद्याला अपेक्षित नाही. आणि म्हणून इन द प्रेझेंट केस ॲट द हँड ऑल्सो पिटिशनर इज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट TDR RCC. म्हणजे हे पिटिशनर जे आहेत ते TDR किंवा बाकीच्या मार्गाने पैसे घ्यायला तयार नाहीत. कोर्ट म्हणतं पिटिशनर कॅन नॉट बी कंपेल्ड टू ॲक्सेप्ट TDR. म्हणजे आम्ही याच मार्गाने तुमचं पैसे देऊ असं नियोजन प्राधिकाऱ्याला म्हणायचं स्वातंत्र्य या कायद्यात नाही. कायदा म्हणतो त्याला भूसंपादन करून मोबदला दिला पाहिजे. हा, तो राजी असेल तर TDR द्या, पण राजी नसेल तर देता येणार नाही. आणि त्यामुळं प्लॅनिंग अथॉरिटी हॅज नो ऑप्शन दॅन टू रिसॉर्ट टू ॲक्विजिशन प्रोसिडिंग्स ॲज इंडिकेटेड अबव
as the acquisition proceedings have not commenced within a period of 2 years, reservation shall stand lapsed. The petition therefore will have to be allowed. We therefore pass the following order. Writ petition is allowed. Reservation of land bearing survey number जे काय असेल तो stands lapsed. कोर्टाने ते लॅप्स झालं असं म्हटलं. The notification shall be issued by the state government under section 127 of 2 of the MRTP Act, preferably within a period of 6 months from the date of passing this order. Rule made absolute. तेव्हा अशा पद्धतीने एक्सेस जेव्हा आरक्षण होतं तेव्हा त्या शेतकऱ्याला किंवा ज्याची जमीन असेल, ज्याची मिळकत अडकली असेल त्यामध्ये, अशा शेतकऱ्याला 10+2 12 वर्ष थांबावं लागेल. कायदा त्याच्यापेक्षा शॉर्टकट नाही. पण 10 वर्ष झाल्याबरोबर जर त्यांनी प्रक्रिया सुरू केली तर नंतरच्या 2 वर्षानंतर ही जमीन केव्हाही खुली होऊ शकते. त्यासाठी महाराष्ट्र नागरी प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966चं कलम 126, 127 आणि त्यामध्ये लिहिलेले कलम वाचावीत. नवीन जो भूसंपादन कायदा आलेला आहे त्याचे 19 ते 30 हे कलम वाचावेत. बॉम्बे हायकोर्टाचं जे रिट पिटिशन आहे 9003/2021 ज्याचा निर्णय 14 जुलै 2022 ला लागला ते पाहावं. आणि बॉम्बे हायकोर्टाचं रिट पिटिशन आहे 6986/2021 हे पाहावं. यातनं बरीचशी माहिती आपल्याला मिळू शकेल आणि ही सर्व संदर्भ अगदी खुलेपणानं सर्वत्र उपलब्ध आहेत. मी ही गुगलवर चेक केल्यानंतरच मला हे मिळाले. आपल्यापैकी कुणालाही ते मिळू शकतील. जर मिळाले नाहीत तर मेंबर डाउनलोडमध्ये मेंबर्स जे आहेत त्यांच्यासाठी मात्र ते उपलब्ध राहतील. जे मेंबर्स नाही आहेत त्यांनी मात्र स्वतः त्याचा शोध घ्यायला हरकत नाही आहे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आपल्या नातेवाईकाचा, आपल्या मित्रपरिचिताचा, आपल्या कुणासाठी उपयोगाचा आहे असं आपल्याला वाटलं तर आपण नक्की त्यांना शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करत राहा. अशा अडचणींनी ग्रस्त असणारे अनेक नागरिक आहेत. त्यांना 127 सेक्शन काय आहे, कलम 19 काय आहे या बाबी कळाव्यात आणि नवा मुंबई हायकोर्टाचा निर्णय काय झाला हे कळावा म्हणून हा व्हिडिओ केला. जे मला कळलं ते मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलं. आपण जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि ज्ञानदान, ज्याला आपण म्हणता येईल ते ज्ञानदान आणि विधी साक्षरता ही पुढे न्यायचा प्रयत्न करा. असंच या चॅनलला सततपणे पाहत राहा. असे जे नवे विषय येतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील. आपण आवडला असेल तर लाईक करा. यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जितक्या जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्यांच्यासाठी तिथे फॉरवर्ड करा, शेअर करा आणि शेअर करत राहा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.